नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा अंतर्गत अनवी या गावामध्ये शिवार फेरी माध्यमातून आजचा दिवस आहे। त्या दुसऱ्या दिवसाचा एक प्रयोग म्हणजे माती नमुना कसा घ्यावा, माती नमुना घेत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे व माती तपासणी दरम्यान कोणत्या बाबी त्यात तपासल्या जातात याबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम माती नमुना घेत असताना आपण बघतो आपण शेतामध्ये जे काही विविध पिकं पेरतो ते पिकं पेरत असताना त्याला कोणकोणते खतं कोणकोणते न्यूट्रिएंट लागतात आणि आपल्या जमिनीमध्ये ते किती प्रमाणात उपलब्ध आहेत याचा ताळमेळ करण्यासाठी माती नमुना आपल्याला घ्यावा लागतो। तर तो माती नमुना कसा घेतला पाहिजे याचं प्रात्यक्षिक आपण आज या ठिकाणी जाणून घेऊयात। सर्वप्रथम माती नमुना घेत असताना जागा कोणती निवडायची हे आपण बघूया। माती नमुन्यासाठी शेत शिवारात जागा निवडत असताना नांगरणीपूर्वी माती नमुना आपल्याला घ्यायचा असतो आणि माती नमुना घेत असताना शेतातल्या विविध 4 ते 5 ठिकाणी रँडमली आपण जाऊन त्या ठिकाणी व्ही आकाराचा त्या ठिकाणी एक गड्डा खोदला जातो। जवळपास 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंतची माती आपण त्या ठिकाणी काढतो। अशी 4-5 ठिकाणावरून माती घेतल्यानंतर ती माती मिक्स केल्या जाते। मिक्स केल्यानंतर परत त्याचा अशा 4 भागामध्ये डिवाइड करायचं, त्यातला एक भाग घ्यायचा, परत ती माती चांगल्या पद्धतीनं मिक्स करायची, त्याचे परत 4 भाग करायचे आणि त्यातला परत एक भाग घ्यायचा। असं जोपर्यंत माती जवळपास अर्धा ते 1 किलो राहत नाही तोपर्यंत आपल्याला ती माती घ्यायची असते। तर शेतामध्ये माती घेत असताना एखाद्या झाडाखालची माती आपल्याला घ्यायची नाही, ज्या ठिकाणी आपला उखंडा वगैरे असतो त्या ठिकाणची आपल्याला माती घ्यायची नाही, किंवा जमिनीमध्ये पाणी वाहत असताना ज्या ठिकाणी आपल्या शेतातलं पाणी साचतं तो स्पॉट आपल्याला घ्यायचा नसतो। म्हणजे शेतामधले न्यूट्रिएंट त्या ठिकाणी जमा झालेले असतात, त्यामुळे तो भाग आपल्याला घ्यायचा नाही। ज्या ठिकाणी पालापाचोळा पडलेला असतो तो सुद्धा भाग आपल्याला घ्यायचा नसतो। तर अशा पद्धतीने आपल्याला माती नमुना घ्यायचा असतो। माती नमुना घेतल्यानंतर आपण ते लॅबोरेटरीला पाठवतो। लॅबोरेटरीला पाठवल्यानंतर त्याचे 2 सॅम्पलमध्ये त्याला डिवाइड केलं जातं, एक सर्वसाधारण आणि एक विशिष्ट माती नमुना। सर्वसाधारण माती नमुन्यामध्ये जमिनीमध्ये असलेले नत्र स्फुरद पालाश म्हणजे NPK हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि दुसरा जो विशेष नमुना असतो त्यामध्ये सूक्ष्म मूलद्रव्य NPK CA MgS हे सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं। तर माती नमुना घेत असताना आपण नेमकी कोणते पिकं पेरणार आहोत त्यानुसार आपल्याला तो लॅबोरेटरीला पाठवायचा असतो। माती नमुना घेतल्यानंतर आपल्याला जो सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे सॉईलचा जो रिपोर्ट येतो त्यावरून आपल्या शेतामध्ये उपलब्ध असलेले न्यूट्रिएंट्स व आपण जे पीक पेरणार आहोत त्या पिकाला आवश्यक असलेले न्यूट्रिएंट्स याचा ताळमेळ करून आपण खताचं मॅनेजमेंट करू शकतो। अशा पद्धतीनं माती नमुन्याचं एक शेती करत असताना अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण शेती आपण फक्त करतो, शेजारच्यानं खताच्या 4 बाचक्या आणल्या तर आपण 5 आणतो, अशी अनावश्यक स्पर्धा होते आणि आपला शेतीचा खर्च वाढत चालतो, परिणामी शेतकऱ्याला पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने यावर्षी म्हणजे खरीप 2025 जे आपलं येत आहे आपल्या शेतातली माती तपासणी करूनच आपल्या शेतामध्ये खताचं व्यवस्थापन करावं। यानंतर पवार साहेब आपल्याला माती नमुना कसा काढावा याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओतून बघूयात। ते सांगायचं काय म्हणते ते। सर्वप्रथम लाकडी एक काडी घ्यायची आणि वरची साधारणतः 5-6 इंचाची माती थोडी बाजूला करायची आणि त्यानंतर लाकडी काडीनं जमिनीमध्ये व्ही आकाराचा खड्डा करून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण हा खड्डा खोदलेला आहे, त्याच्यामधली माती आपण एका पोतडीवर टाकत आहोत। याचे 4 भाग करायचे याचे आहेत। आपल्याला 4 भाग करायचे आहेत। मिक्स करून घ्या ना असे खडे बाजूला करायचे, समोर 2 मिक्स करायचे आहेत। 2 बाजूला काढून टाकायचे, त्यातले समोरासमोरचे 2 भाग बाजूला काढून टाकायचे आहेत। नंतर हे परत राहिलेले दोन्ही भाग मिक्स करायचे, परत 4 भाग करायचे आहेत। बस परत असे 4 भाग करून परत त्यातले 2 भाग काढून टाकायचे आणि हे उरलेले 2 भाग आहे ते आपल्याला माती नमुन्यासाठी
एका कापडी पिशवीत पिशवीत भरायची. पिशवीत भरायचे. पिशवीत घेतल्यानंतर आपल्या जे पिकाचा जो इतिहास आहे की आपण कुठले पिकं आपण खरीपमध्ये घेतले होते, रब्बीमध्ये घेतले होते ते, त्यानंतर गट नंबर, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, नाव, या सर्व गोष्टी लिहून हे सॅम्पल येणार पीक, भविष्यात घेणारं पीक, भविष्यात घेणारं पीक याचा सर्वांचा उल्लेख करून हे सॅम्पल आपण आपल्या सॉईल लॅब बुलढाणा येथे सबमिट करण्यात येते.